श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 10 जुलै आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंना समर्पित आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील हा दिवस समर्पित आहे. भगवान विष्णूंना देखील हा दिवस समर्पित आहे. त्यामुळे आपले श्री स्वामी समर्थ महाराज, त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांची आपल्याला विधिवत पूजा अर्चा या दिवशी करायची आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. तर ही जी गुरुपौर्णिमा आहे तर ती गुरूंना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंचा आदर करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही जी पौर्णिमा आहे तर ती साजरी केली जाते. आपले जे गुरु आहेत तर ते इतके महत्त्वाचे असतात की गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे एक वेळेस देव कोपला तर गुरु आपल्याला वाचू शकतो, परंतु गुरु कोपला तर देवसुद्धा आपल्याला वाचू शकत नाही. इतकं महत्त्व गुरूंना दिलं जातं. तर पहा, या दिवशी आपल्याला गुरुचरित्राचे 14वा 18वा अध्याय पठण करणं शक्य झालं तर नक्की अवश्य या दिवशी पठण करा. स्वामी समर्थ महाराजांचे जे स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे. स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. जमलंच तर 11 माळी जपसुद्धा तुम्ही करू शकता. तारक मंत्राची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आणि महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्यांना एक श्रीफळ, खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. ही जी तिथी आहे ना तर ही अगदी सकारात्मक तिथी आहे. या वातावरणामध्ये आपण जे काही प्रभावी उपाय करू त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते. आपले पूजा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्या घरामध्ये ही एक झाडाचं पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे. हे एक झाडाचं पान आपण सकाळीच घरामध्ये घेऊन आलात तर तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट नाही ती सुद्धा घडेल. म्हणजेच तुमचं नशीब बदलून जाईल. कितीही अशक्य गोष्ट असतील ती शक्य होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. सकाळी अगदी 12 वाजण्याच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर पहा, हे जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळं आपल्याला काय फळ प्राप्त होऊ शकते. तर तुमच्या मनामध्ये जर एखादी खूप दिवसापासून इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्ही हा प्रभावी उपाय नक्की करा. इच्छापूर्ती करण्यासाठी हा उपाय जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुमची काही कामं आहेत तर ती अडलेली आहे, ती अडलेली कामं पूर्ण होत नसतील, त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नसेल, घराची प्रगती होत नसेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, अनेक अडथळे आपल्या प्रगतीमध्ये येत असतील, पैसा घरामध्ये टिकत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर आपल्यावरती अनावश्यक असं कर्ज झालेलं आहे, ते कर्ज फिटण्यासाठी मार्ग मिळत नसेल, अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. पिवळे वस्त्र परिधान केल्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक तुम्हाला घालायचा आहे, नसेल तर तुम्ही फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ, त्याचबरोबर
आवडीचे जे फूल आहेत तर ते त्यांना अर्पण करायचे आहेत. हिना अत्तर त्यांना लावायचं आहे. अशा बरेचसे विधी व पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय सकाळीच करायचा आहे. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे. धूप अगरबत्तीचा वास दरवळायचा आहे. दीप लावायचा आहे आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये जो बी काही उपाय आपण करतो तर त्याचं पटकन फळ आपल्याला प्राप्त होत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा स्वच्छ कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. थोडीशी हळद, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडाखाली. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगदी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घेतला तर अतिउत्तम. त्याचबरोबर 2 अगरबत्त्या. तर हा दिवा, अगरबत्ती आणि जे तांब्याचा कलश पाण्याने भरून घेतलेला आहे हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे औदुंबराच्या झाडाखाली. औदुंबराच्या झाडाला उंबराचं झाड असंही म्हटलं जातं. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली काहीतरी आसन द्यायचं आणि नंतर दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची आणि हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना घालायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 7 प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाच्या घालायच्या आहेत. झाडाच्या प्रदक्षिणा घालत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा तुम्हाला जप करायचा आहे. आता पहा तुम्हाला काय करायचं आहे, त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. उजवा हात स्पर्श करायचा आहे. तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती व्यक्त करायची आहे. डोकं टेकवायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाची 3 पानं जी आहेत तर ती तुम्हाला तोडायची आहेत. आता खाली वृक्षाखाली जर तुमच्या 3 पानं पडलेली असतील तर ते तुम्ही खाली पडलेलीच घेऊ शकता. नसतील तर तुम्हाला क्षमा याचना करून त्या झाडाची 3 पानं ही तोडायची आहेत. ही 3 पानं तुम्हाला तिथली तोडायची आहेत. एक छोटीशी काडी बी त्या झाडाची तुम्हाला घ्यायची आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला कुंकवाची पेस्ट तयार करायची आहे. त्याने कुंकवाच्या पेस्टमध्ये ह्या काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानांवरती, ते पानं तुम्हाला घरी आल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्या काडीच्या साह्याने ते कुंकवाच्या पेस्टमध्ये बुडवून तुमच्या त्या 3ही पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा एकच लिहायची आहे. ती बी 3ही पानावर सारखीच इच्छा एकच तुम्हाला लिहायची आहे. तुमची इच्छा घर घेण्याबद्दल असतील किंवा तुमची प्रगती, पतीची प्रगती किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा काही गाडी घेण्याबद्दल असेल, कोणतीही इच्छा असू द्या. तुमचा शत्रू एखादा तुम्हाला त्रास देत आहे, तो शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी असेल, कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला अगदी एका वाक्यामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि 3ही पानावरती एकच इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरच ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. हे पानं तुम्हाला एका प्लेटमध्ये तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत आणि त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत. धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि ते पानं तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये एकावर एक ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे. आता ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. एक वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून दत्तगुरूंचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आता बघा, तुम्हाला दिवसभर ती पोटली त्या स्वामी समर्थ महाराजांसमोरच ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता ती पोटली तिथून उचलायची आहे आणि ज्या झाडाची पानं तुम्ही तोडून आणलेली आहे त्या झाडाखाली घेऊन जायची आहे. त्या झाडाखाली गेल्यानंतर त्या झाडाच्या खाली छोटासा खड्डा घ्यायचा आहे. त्या खड्ड्यामध्ये ही पोटली तुम्हाला दाबून टाकायची आहे किंवा मग तुम्ही त्या झाडाच्या एखाद्या जाड्या फांदीला ती पोटली बांधायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला तिथे उभा राहून लगेचच तुम्हाला तुमची इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे. स्वामी महाराज त्याचबरोबर दत्तगुरू या वृक्षामध्ये वास करतात आणि या वृक्षाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. म्हणूनच या वृक्षाची जी काही उपाय आहे तर तो तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतील. या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण हात लावला तर आपली उग्रता जी आहे तर ती शांत होते. जर आपण त्याला प्रदक्षिणा घातल्या तर ज्यांना अपत्य प्राप्त होत नाही त्यांना अपत्य प्राप्त होते. तसेच उंबरांच्या पानासंबंधित आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य यासारख्या गोष्टी नांदू लागतात. तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.